राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असतानाच महायुतीने आधीच मोठी आघाडी घेतली आहे। निकाल जाहीर होण्यापूर्वी झेडपी आणि पंचायत समितीच्या तब्बल 27 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं। एकूण 1462 जागांसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये 7438 उमेदवार रिंगणात आहेत। आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र त्याआधीच कोकणातून महायुतीने मोठा झटका दिला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या एकूण 27 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झाला। पंचायत समित्यांमध्ये भाजपचे 16 आणि शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातूनही शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। त्यामुळे मतमोजणी सुरू होण्याआधीच कोकणात महायुतीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली। बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतून प्राची इसवालकर, प्रमोद कामत, सुयोगी घाडी, अवनी तेली, अनुराधा नारकर, सावी लोके, प्रमोद रावराणे आणि शिवसेनेच्या रुहिता तांबे यांचा समावेश आहे। तर कणकवली, देवगड, वैभववाडी, वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी आणि दोडामार्ग पंचायत समित्यांमधूनही महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। एकीकडे मतमोजणीची उत्सुकता शिगेल असतानाच दुसरीकडे महायुतीने निकालाआधीच कोकणात आपली ताकद दाखवून दिली आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।